एकजुटीने आंदोलनला जाऊ, एकजुटीने आंदोलनला जाऊ, रस्ता दुरुस्तीचा आपण घेऊ सन्मान ग, रस्ता दुरुस्तीचा आपण घेऊ सारमान ग, रोड मंजूर करूनच घराकडे जाऊ, रोड मंजूर करूनच घराकडे जाऊ, कलेक्टर मॅडम आपण गाडीत बसून नेऊ, कलेक्टर मॅडम आपण गाडीत बसून नेऊ, आपल्याच गावामध्ये करू सन्मान ग, नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता। कुंभारवाडी ते खरोळा हा 5 किलोमीटरचा रस्ता गेली 20 वर्षापासून खंडित आहे आणि तो आता खराब झालेला आहे। त्यामुळे तेथील नागरिक जे आहेत ते दळणवळणासाठी लातूरला येत असतात, मात्र त्यांचा आता पूर्णपणे ते समस्यामध्ये ग्रस्त आहेत आणि त्यामुळे ते आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करतायत। माझ्यासोबत गावकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मला सांगा काय काय प्रमुख मागणी आहेत, कशासाठी तुम्ही इथे आलाय? मी बाबू ज्ञानोबा दाडगे, राहणार कुंभारवाडी। माझी मागणी एवढीच आहे की खरोळा ते कुंभारवाडी 5 किलोमीटरचा अंतर आहे। हे जवळपास 10 ते 15 वर्षापासून स्थगित आहे। बरेच नेते आले गेले, आश्वासन दिले, सगळे खोटे झाले। आतापर्यंत आम्हाला त्या रस्त्यानं कधीच जाता येत नाही, अडचण झाल्या भरपूर। मुंडे साहेब जेव्हा होते तेव्हा आमचा रोड झालेला होता, त्याच्यावर कधीच पुन्हा त्याच्यावर काहीच झालं नाही। जेव्हा येतील तेव्हा एक जण येते गुत्तेदार 1 किलोमीटरचं करते, नंतर 2 किलोमीटरचं करते, ती लगेच 2 वर्षात त्याचे सगळं विध्वंस होऊन जाते असते। जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं आमच्या रोडचं कुणाचेच लक्ष नाही। जवळजवळ आमचे पेशंट म्हणजे डिलिव्हरीची एखादी महिला असली तर ती खरोळ्यापर्यंत देखील पोहोचू शकत नाही, असं त्या रस्त्याची अवस्था झालेली आहे। शाळेतले मुले रोज इंदिरा माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद खरोळा इथे आमचे मुलं जात असतात। त्या मुलाला सायकल देखील चालवता येत नाही, मोटरसायकलचा तर विषयच नाही। जवळजवळ अशा दुरावस्था झालेली आहे। तरी आता येणारे कोणी नेते जरी असतील आमच्याकडे मतदान मागण्यासाठी, तर जवळपास त्यांना आमच्या कोणत्याही निवडणुकीला आमच्या मताचा त्यांच्यावर बहिष्कार राहणार आहे। नागरिक म्हणतायत की येणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये गावकरी जे आहेत ते बहिष्कार टाकणार आहेत। गेली 20 वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये तो रस्ता झालेला आहे, त्याच्यानंतर तो रस्ता झालेला नाही। मात्र आज महिला सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत। मला सांगा की काय तुमची मागणी आहे, कशासाठी तुम्ही आज या आंदोलनाला आलाय? आमच्या गावचा रोड खराब आहे, त्याच्यामुळे आमची लेकरं शाळेत जायला अडचण होते आणि एसटी वेळेवर येत नाही। एसटी वाल्याला कंडक्टरला जर म्हणलं का वेळेवर येत नाही तर ते म्हणताय तुमचा रस्ता दुरुस्ती नाही, आम्ही कसं काय येणार। 8चं कॉलेज असलं तर लेकराला 10 वाजते शाळेत जायला, आणि सर म्हणतात का वेळ लागला तर रस्ता दुरुस्त नाही, तर ते कंडक्टर काय म्हणतात तुमच्या गावाला रस्ता दुरुस्तीची मागणी करा आणि रस्ता दुरुस्त करून घ्या। त्याच्यामुळं आम्ही ह्या आंदोलनाला आलेले आहोत आणि रस्ता दुरुस्ती झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। कलेक्टर मॅडमनं स्वतः हा आमचा रस्ता बघावं आणि आम्हाला निर्णय द्यावा, ही अशी आमची विनंती आहे त्यांना। गेल्या 20 वर्षापासून रस्ता नाही, मग तुम्ही याच्या अगोदर लोकप्रतिनिधीला कुठे भेटला होतात का? काय त्यांच्याकडून बका वेळा लेटर दिलं आणि त्यांनी तेवढाच ठिगळ लावल्याने रस्ता करायचा आणि ते लगेचच ट्रक वाहन आलं की ते लगेच हिसकून जायचा। पावसात आमच्या लेकराला अक्षरशः शाळेत जाणं शक्यच नाही, असं झालेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही आता आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। अजून आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत जे कुंभारवाडीचे आहेत, गेली अनेक दिवसांपासून ते पाठिंबा ते आज निवेदन देत आहेत, त्या पाठपुरावा करतायत। मात्र काय प्रमुख मागण्या आहेत मला सांगा की काय गेली 20 वर्षापासून तुमचा जो रस्ता आहे तो पेंडिंग आहे, अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले मात्र रस्ता झालेला नाही, काय प्रमुख मागणी? आमची प्रमुख मागणी एकच आहे की खरोळा कुंभारवाडी हा 5 किलोमीटरचा अतिशय मुख्य असा रस्ता, जो की गावाला पर्यायी व्यवस्था दुसरी नाही आणि विद्यार्थी वाहतूक असेल किंवा माल वाहतूक असेल हा मुख्य रस्ता आहे।
त्यामुळं या रस्त्याची जी दयनीय अवस्था झाली त्याला दुरुस्त करून तात्काळ हा रस्ता नव्याने रुंदीकरणासह त्याच्यामध्ये असलेल्या नदी ओढ्यावरील पुलासहित तो पूर्ण नव्याने तयार करण्यात यावा एवढी आमची मागणी. लोकप्रतिनिधींनी काही तुमची चर्चा झाली का? त्याच्या अगोदर तुम्ही कुणाकडे मागणी केली आहे का या रस्त्या संदर्भात? काय हो, रस्त्या संदर्भात आम्ही सर्वपक्षीय आमदाराकडे म्हणायला हरकत नाही किंवा खासदारांपर्यंत या रस्त्याची मागणी केलेली आहे. मागच्या 10 वर्षापासून मागणी सुरूच आहे. याच्यामध्ये बरेचसे सरकार बदलूनही गेले पण हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्याच्यामुळं पुन्हा हे धरणे आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ आली. आज रमेश अप्पा कराड यांचे प्रतिनिधी आले होते. ते सांगतायत की आता येणाऱ्या काळामध्ये रस्ता मंजूर होईल आणि त्याचं काम पण सुरू होईल. काय वाटतं? नाही, रमेश अप्पा कराड साहेबांचे प्रतिनिधी यांनी या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रक्रियेचं माहिती दिलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की सध्या भारतीय जनता पार्टी महायुती सरकार आहे आणि ते सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळं त्यांनी आतापर्यंत केलेल्या मागणीला आणखी पुढं असंच सुरू ठेवावं आणि आत्ता दिलेल्या शब्दाप्रमाणे जर तात्काळ ते वचन त्यांनी पूर्ण केलं तर साहजिकच त्यांच्याकडून हे काम होणं शक्य आहे. कारण सध्या केंद्र सरकार राज्य सरकार मध्ये ते एक प्रतिनिधी म्हणून एक सदस्य आहेत. त्याबद्दल मला कुठलीही शंका नाही. आज आपण 1 दिवसाचं लाक्षणिक आंदोलन करताय. येणाऱ्या काळात आपलं पुढची भूमिका काय असणार? आमची एकच भूमिका आहे, कारण सर्व शेतकरी शेतमजूर असल्यामुळं रोज आंदोलनाला बसणे आणि या ठिकाणी स्वतःचे काम उद्योग व्यवसाय सोडणे यांना शक्य नाही, कारण रोजच्या कामावर यांची उपजीविका आहे. त्याच्यामुळे यानंतर आम्ही कुठलंही धरणे आंदोलन किंवा मोर्चा करून वेळ वाया घालवणार नाही. तर आमचा जो काही संवैधानिक प्रमुख हक्क आहे तो म्हणजे मतदान, तर तो सार्वत्रिक निवडणुकांवर मतदान प्रक्रियेत बहिष्कार टाकून पूर्ण ग्रामस्थ या गोष्टीचा निषेध करणार आहेत. आणि जर येत्या कुठल्याही निवडणुकीपूर्वी आमची मागणी पूर्ण झाली तर तो बहिष्काराचा निर्णय आमचा त्याच क्षणाला माघारी असेल. त्यामुळं शासनाला आम्ही हा रस्ता करण्याची संधी येणाऱ्या काळातल्या निवडणुकीच्या पूर्वीच देत आहोत. नक्कीच खरोळा ते कुंभारवाडी हा 5 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे. आज हे गावकरी आहेत, हे आंदोलन करतायत. येणाऱ्या काळामध्ये जर समजा निवडणुका लागल्या आणि लोकप्रतिनिधी असेल किंवा कलेक्टर प्रशासन असेल यांनी जर हा रस्ता नाही करून दिला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या गावचे नागरिक हे बहिष्कार टाकतील असं हे सांगतायत. कॅमेरामॅन आनंद केसर, सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर.